ॐ श्री परमात्मने नमः। श्रीमद्भगवद्गीता अथ पञ्चदशोऽध्यायः। श्रीभगवानुवाच ऊर्ध्वमूलमधः शाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययं छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्। अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः। अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके। न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा। अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् असङ्गशस्त्रेण दृढेन छित्त्वा ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः। तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी। निर्मानमोहा जितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः। द्वन्द्वैर्विमुक्ताः सुखदुःखसंज्ञैर्गच्छन्त्यमूढाः पदमव्ययं तत्। न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम। ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः। मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति। शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात्। श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते। उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः। यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः। यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम्। गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामि चौषधिः सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः। अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्यै चतुर्विधम्। सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनं च। वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहं। द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च। क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते। उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरः। यस्मात्क्षरमतीतोऽहम् अक्षरादपि चोत्तमः। अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः। यो मामेवमसम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारत। इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मया नघ।
एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत। ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तमयोगो नाम पञ्चदशोऽध्यायः। ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु। श्रीमद् भगवद गीता अध्याय 15। परमसंत सद्गुरू ठाकरसिंहजी महाराज, परमसंत सद्गुरू बलदेवसिंहजी महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम। भगवान विष्णूच्या चरणी, श्री भगवान कृष्णाच्या चरणी त्रिवार वंदन। श्रोते हो, आपण भगवान कृष्णाने सांगितलेली भगवद्गीता ऐकत आहात। खरंच आपणाला किती धन्यवाद द्यावे कळत नाही। तर ऐकूया अध्याय 15। श्री भगवान कृष्ण म्हणाले, आदी पुरुष परमेश्वर रूपी मूळ असलेल्या, म्हणजे आदी पुरुष भगवान नारायण वासुदेवच नित्य अनंत आणि सर्वांचा आधार असल्याने व सर्वांच्या वर नित्य धामात सगुण रूपाने निवास करीत असल्याने ऊर्ध्व नावाने त्यांचा उल्लेख केला आहे। आणि तो मायाधीश सर्व शक्तिमान परमेश्वरच या संसार रूप वृक्षाचे कारण आहे। म्हणून या संसार वृक्षाला ऊर्ध्वमूल वृक्ष असं म्हणतात। तर आदिपुरुष परमेश्वर रूपी मूळ असलेल्या ब्रह्मदेव रूप मुख्य फांदी असलेल्या, म्हणजे त्या आदिपुरुष परमेश्वरापासून उत्पन्न होणारा असल्याने, तसेच नित्यधामाच्या खालच्या भागी म्हणजे ब्रह्मलोकात निवास करीत असल्याने हिरण्यगर्भरूप ब्रह्मदेवाला परमेश्वराहून अध म्हणजे कनिष्ठ म्हटले आहे। आणि तोच या संसाराचा विस्तार करणारा असल्याने त्या संसार वृक्षाची मुख्य शाखा आहे। म्हणून या संसार वृक्षाला अधशाखा असणारा वृक्ष म्हणतात। तसेच वेद ही ज्याची पाने म्हटली आहेत। या वृक्षाची मूळ कारण अविनाशी आहे। तसेच अनादी कालापासून त्याची परंपरा चालू आहे, म्हणून याला अविनाशी म्हटलं आहे। वेद ही ज्याची पाने आहेत, या वृक्षाच्या शाखारूपी ब्रह्मदेवापासून प्रकट होणारे आणि यज्ञादी कर्माच्या द्वारा या संसार वृक्षाचे रक्षण आणि वृद्धी करणारे, तसेच त्याची शोभा वाढविणारे वेद असल्यामुळे त्यांना या वृक्षाची पाने असे म्हटले आहे। वेद ही ज्याची पाने म्हटली आहेत, त्या संसार रूप वृक्षाला जो पुरुष मुळासहित तत्वतः जाणतो, तो वेदांचे तात्पर्य जाणणारा, म्हणजे भगवंताच्या योगमायेपासून उत्पन्न झालेला संसार क्षणभंगूर, नाशवंत आणि दुःखरूप आहे। याचे चिंतन सोडून केवळ परमेश्वराचेच नित्य निरंतर अनन्य भावाने चिंतन करणे हेच वेदांचे तात्पर्य जाणणे होय। तो वेदांचे तात्पर्य जाणणारा आहे। त्या संसार वृक्षाच्या तिन्ही गुणरूप पाण्याने वाढलेल्या, तसेच विषय भोगरूप म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे पाचही विषय स्थूल देह आणि इंद्रिये याहून सूक्ष्म असल्यामुळे त्यांना शास्त्रांच्या पालवीच्या रूपात वर्णन केलेले आहे, शाखांच्या पालवीच्या रूपात वर्णन केलेले आहे। त्या संसार वृक्षाच्या तिन्ही गुणरूप पाण्याने वाढलेल्या, तसेच विषय भोगरूप अंकुराच्या देव, मनुष्य आणि पशुपक्षादी योनिरूप फांद्या म्हणजे मुख्य शाखारूप ब्रह्मदेवापासून सर्व लोकांसह देव, मनुष्य आणि पशुपक्षादी योनींची उत्पत्ती आणि विस्तार झाला आहे। म्हणून त्यांचे येथे फांद्यांच्या रूपात वर्णन केलेले आहे। तर मुख्य देव, मनुष्य आणि पशुपक्षादी योनिरूप फांद्या खाली आणि वर सर्वत्र पसरलेल्या आहेत। तसेच मनुष्य योनीत म्हणजे अहंता, ममता, वासनारूप मुळे केवळ मनुष्य योनीतच कर्मानुसार बांधणारी आहेत। असे म्हणण्याचे कारण हे आहे की इतर सर्व योनी केवळ पूर्वकृत कर्माची फळे भोगण्याचाच अधिकार आहे इतर सर्व योनीत, आणि मनुष्य योनीत मात्र नवीन कर्मे करण्याचाही अधिकार आहे। तर मनुष्य योनीत कर्मानुसार बांधणारी अहंता, ममता आणि वासनारूप मुळे खाली आणि वर सर्व लोकात व्यापून राहिली आहेत। या संसार वृक्षाचे स्वरूप जसे सांगितले आहे तसे येथे विचारकाली आढळत नाही।
म्हणजे ज्याप्रमाणे झोपेतून जागे झाल्यानंतर स्वप्नातील संसार सापडत नाही, त्याचप्रमाणे या संसाराचे शास्त्रात जसे वर्णन आहे तो जसा दिसतो, ऐकण्यात येतो, तसा तत्त्वज्ञान झाल्यानंतर उपलब्ध होत नाही, समजत नाही. कारण याचा आदी नाही. आदी नाही म्हणजे याला आदी नाही असे सांगण्याचे कारण असे की याची परंपरा केव्हापासून चालत आली आहे याचा पत्ताच लागत नाही आणि याचा अंतसुद्धा नाही. म्हणजे याचा अंत नाही असे सांगण्याचे कारण की याची परंपरा पुढे किती काळ चालू राहील याचाही काही पत्ता नाही. तसेच त्याची उत्तम प्रकारे स्थिरताही नाही. म्हणजे याची उत्तम प्रकारची स्थितीही नाही असे म्हणण्याचे कारण हा वास्तवात क्षणभंगूर आणि नाशिवंत आहे, स्थिर नाही आहे. म्हणून या अहंता, ममता आणि वासनारूपी अतिशय घट्ट मुळे असलेल्या संसाररूपी अश्वस्थ वृक्षाला बळकट वैराग्यरूप शस्त्राने कापून, वैराग्यरूप शस्त्र म्हणजे स्थावर जंगम रूप अखिल संसाराविषयीच्या चिंतनाचा तसेच अनादी काळापासून अज्ञानाच्या द्वारा दृढ झालेली अहंता आणि ममता आणि वासनारूपी मुळांचा त्याग करणे हेच संसार वृक्षाचे अवांतर मुळासह कापणे होय. तर संसाररूपी अश्वस्थ वृक्षाला बळकट वैराग्यरूप शस्त्राने कापून त्यानंतर त्या परमपदरूप परमेश्वराला चांगल्या प्रकारे शोधले पाहिजे, जेथे गेलेले पुरुष संसारात परत येत नाहीत आणि ज्या परमेश्वरापासून या प्राचीन संसार वृक्षाची प्रवृत्ती परंपरा विस्तार पावली आहे, त्या आदिपुरुष नारायणाला मी शरण आहे, शरण आहे, शरण आहे अशा दृढ निश्चयाने त्या परमेश्वराचे मनन आणि निधिध्यासन केले पाहिजे. ज्यांचे मान आणि मोह नष्ट झाले, ज्यांनी आसक्तीरूप दोष जिंकला, ज्यांची परमात्म्याच्या स्वरूपात नित्य स्थिती आहे आणि ज्यांच्या कामना पूर्णपणे नाहीसा झाल्या, ते सुख दुःख नावाच्या द्वंद्वापासून मुक्त झालेले ज्ञानीजन त्या अविनाशी परमपदाला पोचतात. ज्या परमपदाला पोचल्यावर माणसे फिरून या संसारात येत नाही, त्या स्वयंप्रकाशी परमपदाला ना सूर्य प्रकाशित करू शकत, ना चंद्र, ना अग्नी. तेच माझे परमधाम आहे. या देहात हा सनातन जीवात्मा माझाच अंश आहे. भगवान म्हणतात की या देहात हा सनातन जीवात्मा माझाच अंश आहे. म्हणजे ज्याप्रमाणे आकाश विभागरहित असूनही निरनिराळ्या घटात वेगवेगळे असल्यासारखे दिसते, त्याचप्रमाणे सर्व भूतांच्या ठिकाणी एक रूपाने स्थित असूनही परमात्मा पृथक पृथक झाल्यासारखा असल्यासारखा दिसतो. म्हणून देहात वसलेल्या जीवात्म्याला भगवंतानी आपला सनातन अंश असं म्हटलं आहे आणि तोच प्रकृतीत स्थित मनाला आणि पाचही इंद्रियांना आकर्षित करतो. वारा वासाच्या वस्तूतून वास घेऊन स्वतःबरोबर नेतो, तसाच देहाधिकांचा स्वामी जीवात्माही ज्या शरीराचा त्याग करतो, त्या शरीरातून मनासहित इंद्रिये बरोबर घेऊन नवीन मिळणाऱ्या शरीरात जातो. हा जीवात्मा कान, डोळे, त्वचा, जीभ, नाक आणि मन यांच्या आश्रयानेच विषयांचा उपभोग घेतो. शरीर सोडून जात असता किंवा शरीरात राहत असता किंवा विषयांचा भोग घेत असता किंवा 3 गुणांनी युक्त असताही त्या आत्मस्वरूपाला अज्ञानी लोक ओळखतच नाही. केवळ ज्ञानरूप दृष्टी असलेले विवेकी ज्ञानीच तत्वतः त्या आत्मपुरुषाला ओळखतात. योगीजनही आपल्या हृदयात असलेल्या त्या आत्म्याला प्रयत्नानेच तत्वतः जाणतात, परंतु ज्यांनी आपले अंतःकरण शुद्ध केले नाही असे अज्ञानी लोक प्रयत्न करूनही त्या आत्मस्वरूपाला जाणतच नाही. सूर्यामध्ये राहून जे तेज सर्व जगाला प्रकाशित करते, जे तेज चंद्रात आहे आणि जे अग्नीत आहे ते माझेच तेज आहे असे तू जाण. आणि मीच पृथ्वीत शिरून आपल्या शक्तीने सर्व प्राणीमात्रांना धारण करतो आणि रसरूप अर्थात अमृतमय चंद्र होऊन सर्व वनस्पतींचे पोषण करतो. अर्जुना, मीच सर्व प्राण्यांच्या शरीरात राहणारा प्राण आणि अपानाने संयुक्त वैश्वानर अग्निरूप होऊन 4 प्रकारचे अन्न पचवतो. हे 4 प्रकारचे अन्न कोणते? भक्ष्य, भोज्य, लेह आणि चोष्य असे 4 प्रकारचे अन्न. त्यात
भाकरी इत्यादी जे चावून खाण्याचे ते भक्ष्य, दूध इत्यादी जे पिण्याचे ते भोज्य, चटणी इत्यादी चाटायचे ते लेह आणि ऊस इत्यादी चोखायचे ते चोष्य. तर मीच सर्व प्राण्यांच्या शरीरात राहणारा, प्राण आणि अपानाने संयुक्त वैश्वानर अग्निरूप होऊन 4 प्रकारचे अन्न पचवतो. मीच सर्व प्राण्यांच्या हृदयात अंतर्यामी होऊन राहिलो आहे. माझ्यापासूनच स्मृती, ज्ञान आणि अपोहन ही होतात. अपोहन म्हणजे विचारांनी बुद्धीत असणारे संशय, विपर्य इत्यादी दोष घालविणे म्हणजे अपोहन आहे. विचारांनी बुद्धीत असणारे संशय वगैरे इत्यादी दोष घालविणे म्हणजे अपोहन होय. तर सर्व वेदांकडून मीच जाणण्यास योग्य आहे. परमेश्वराला जाणणे हे सर्व वेदांचे तात्पर्य आहे. म्हणून सर्व वेदांच्या द्वारा जाणण्यास योग्य एक परमेश्वरच आहे. तसेच वेदांताचा कर्ता आणि वेदांना जाणणाराही मीच आहे. या विश्वात नाशवान आणि अविनाशी असे 2 प्रकारचे पुरुष आहेत, ज्यांना परा आणि अपरा प्रकृती म्हटले आहे. क्षेत्र आणि क्षेत्र सुद्धा म्हटले आहे आणि क्षर आणि अक्षर या नावाने सुद्धा वर्णन केलेले आहे. तर या विश्वात नाशवान आणि अविनाशी असे 2 प्रकारचेच पुरुष आहे, ज्यामध्ये सर्व भूतमात्रांची शरीरे हा नाशवान आणि जीवात्मा हा अविनाशी म्हटला जातो. म्हणून या दोन्हीपेक्षा उत्तम पुरुष तर निराळाच आहे, जो तिन्ही लोकात प्रवेश करून सर्वांचे धारण पोषण करतो. याप्रमाणे तो अविनाशी परमेश्वर आणि परमात्मा असा म्हटला जातो. कारण मी नाशवान जडवर्ग क्षेत्रापासून तर पूर्णपणे पलीकडचा आहे आणि अविनाशी जीवात्म्यापेक्षाही उत्तम आहे. म्हणून लोकात आणि वेदातही पुरुषोत्तम नावाने मी प्रसिद्ध आहे. अर्जुना, हे भारता, जो ज्ञानी पुरुष मला अशा प्रकारे तत्वतः पुरुषोत्तम म्हणून जाणतो, तो सर्वज्ञ पुरुष सर्व रीतीने नेहमी मला वासुदेव परमेश्वरालाच भजतो. हे निष्पाप अर्जुना, असे हे अति रहस्यमय गुप्त शास्त्र मी तुला सांगितले आहे. याचे तत्वतः ज्ञान करून घेतल्याने मनुष्य ज्ञानवान आणि कृतार्थ होतो. श्रीमद भगवद्गीता अध्याय 15 समाप्त. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. श्रीमद भगवद्गीता महात्म्य अध्याय 15. सद्गुरू परमसंत ठाकरसिंगजी महाराज, परमसंत बलजीतसिंगजी महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. भगवान श्रीकृष्णाच्या चरणी त्रिवार वंदन. श्रोते हो, आपणाला नमस्कार. ऐकूया अध्याय 15 महात्म्य. श्री महादेव म्हणाले, पार्वती, आता 15व्या अध्यायाचे महात्म्य लक्षपूर्वक ऐक. गौड देशात कृपाण नरसिंह नावाचा एक राजा होता. त्याच्या तलवारीच्या प्रभावाने युद्धात देवही पराजित होत. त्यांचा बुद्धिमान सेनापती शस्त्र, शास्त्र आणि कला यात पारंगत होता. त्याचे नाव होते सर्व मेरुंड. त्याच्या बाहूमध्ये प्रचंड सामर्थ्य होते. एकदा त्या दुष्टाने राजकुमारांसह राजाला मारून स्वतः ते राज्य बळकावण्याचा विचार केला. परंतु त्यानंतर काही दिवसातच अतिसाराने तो सेनापती मरण पावला आणि पुढे पूर्वकर्माप्रमाणे त्याला घोड्याचा जन्म आला. त्याचे पोट शरीराच्या पातळीत सपाट होते. घोड्याच्या लक्षणांचे उत्तम ज्ञान असणाऱ्या एका वैश्याच्या मुलाने पुष्कळ किंमत देऊन तो घोडा विकत घेतला आणि कृपाण नरसिंहाला देण्यासाठी प्रयत्नपूर्वक राजवाड्याजवळ आणला. द्वारपालाने राजाला राजवाड्याच्या दाराशी वैश्यपुत्र आल्याची सूचना दिली. वैश्यपुत्र आत आल्यावर राजाने विचारले, काय काम आहे? वैश्यपुत्र म्हणाला, महाराज, सिंधू देशात एक उत्तम लक्षणांनी युक्त घोडा होता. तो त्रैलोक्यातील एक रत्न समजून मी पुष्कळ किंमत देऊन खरेदी केला. राजा म्हणाला, त्याला आत आण. तो घोडा गुणांच्या दृष्टीने उच्च श्रवासारखा होता. सारे सौंदर्य जणू त्याच्यात एकवटलेले होते. सर्व शुभ लक्षणांचा तो सागर होता. वैश्याने तो घोडा आत आणल्यावर राजाने पाहिला. अश्वलक्षणे जाणणाऱ्या अमात्यांनी त्याची खूप प्रशंसा केली. त्यामुळे राजालाही आनंद झाला आणि त्याने वैश्याने सांगितलेली किंमत देऊन तो तत्काळ खरेदी केला. काही दिवसानंतर एकदा राजा शिकार करण्यासाठी त्या घोड्यावर स्वार होऊन अरण्यात गेला. तेथे हरिणांच्या कळपामागे राजाने घोड्याला पिटाळले.
त्यांच्या मागे जाता जाता राजा फार लांब गेला. त्यामुळे मागाहून येणाऱ्या सैनिकांची आणि राजाची ताटातूट झाली. राजा तहानेने व्याकुळ झाला होता. त्यामुळे तो घोड्यावरून उतरला. घोडा एका झाडाला बांधला आणि राजा एका उंच शिळेवर पाणी कोठे दिसते का हे पाहण्यासाठी चढला. त्याच शिळेवर कोठून तरी वाऱ्याबरोबर उडत आलेले एक पान त्याला सापडले. त्या पानावर गीतेच्या 15व्या अध्यायातील कोणता तरी अर्धा श्लोक लिहिलेला होता. राजा तो मोठ्याने वाचू लागला. घोड्याने तो ऐकला मात्र आणि घोडा मरण पावला. तत्काळ तो घोड्याचे शरीर सोडून दिव्य शरीर धारण करून दिव्य विमानात बसला आणि स्वर्गलोकात गेला. इकडे तो राजा तेथून एका टेकडीवर चढला. तेथे त्याला एक सुंदर आश्रम दिसला. त्या आश्रमाच्या आजूबाजूला नाग, केशर, केळी, आंबे, नारळ इत्यादी वृक्ष डोलत असलेले त्याला दिसले. त्या आश्रमात एक ब्राह्मण बसला होता. तो प्रापंचिक वासना रहित होता. राजाने त्याला नमस्कार करून आपला घोडा स्वर्गाला जाण्याचे कारण विचारले. राजाचा प्रश्न ऐकून त्रिकालदर्शी, मंत्रज्ञ आणि महात्मा अशा त्या विष्णू शर्मा नावाच्या ब्राह्मणाने सांगितले, राजा, पूर्वी तुझा सरवमेरुंड नावाचा जो सेनापती होता ना, त्याने पुत्रांसह तुला ठार मारण्याचे ठरविले होते. परंतु लवकरच तो स्वतःच अतिसारामुळे मरण पावला. परंतु तुला मारण्याचा विचार करण्याचे जे त्याने पाप केले होते ना, त्यामुळे तो घोडा झाला. येथेच कोठेतरी गीतेतील 15व्या अध्यायातील एका श्लोकार्थ लिहिलेलं पान तुला सापडलं. ते तुला मिळालं. तू तो श्लोक मोठ्याने वाचताना घोड्याने ऐकला आणि त्या पुण्याईने घोडा स्वर्गाला गेला. तोपर्यंत राजाचे सैनिक त्याला शोधत तेथे येऊन पोचले. त्या सर्वांसह राजाने त्या ब्राह्मणाला नमस्कार केला आणि ते प्रसन्न मनाने तेथून निघाले. राजा त्या पानावर लिहिलेला तो श्लोकार्थ पुन्हा पुन्हा वाचून प्रसन्न होऊ लागला. त्याचे डोळे आनंद विभोर झाले होते. राजभवनात येताच त्याने राजनीतिज्ञ मंत्र्यांबरोबर विचारविनिमय करून आपला मुलगा सिंहबल याला राज्यावर बसवलं आणि स्वतः 15व्या अध्यायाच्या जपाने विशुद्ध चित्त होऊन मोक्ष मिळाला. बापरे, केवढं महात्म्य आहे आई भगवती गीतेच्या एक एक श्लोकाचं. आणि मनात सुद्धा कुणाचं वाईट चिंतिलं तर केवढं दुष्परिणाम माणसाला भोगावे लागतात. खरंच खूप बोध मिळतो गीता माऊलीकडून श्रोतांना. म्हणून श्रवणसुद्धा किती महत्त्वाचे आहे ना. जय जय रामकृष्ण हरी. श्रीमद भगवद्गीता अध्याय 15वा महात्म्य समाप्त.